तर नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत मंडल लोगो। त्याआधी आपण काही डिस्कस करू। मी फेक आहे अशा कमेंट्स करता खाली मी पासवर्ड सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो आणि फ्री लिंक सुद्धा देत असतो आणि पेड लिंक सुद्धा देत असतो। एवढ्या सुविधा तुम्हाला कोणताच यूट्यूबर देत नसेल। तुम्ही आपली व्हिडिओ स्किप करता, काही स्टेप्स फॉलो करत नाही, डाउनलोड कसं करायचं काय बघत नाही, मग फाईल एक्स्ट्रॅक्ट सुद्धा करता येत नाही, काही ना डिस्क्रिप्शन सुद्धा कुठे आहे ते सुद्धा माहीत नाही, आणि मग तुम्ही एडिटिंग क्षेत्रात कसं काय उतरू शकता, तुम्ही क्रिएटिव्ह कसं बनवू शकता, हा सुद्धा एक प्रश्न आहे। जे हे तेच लोक आहेत जे 50 रुपयामध्ये डिझाइन करतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही तुम्हाला कसं डिझाइन केलं त्या स्टेप्स सांगणार नाहीये, फक्त तुम्हाला डाउनलोड्स वगैरे कसं करायचं आणि जे काही एडिट करायचे ते मी सांगणार आहे बस। तर ही आहे आपली व्हिडिओ, ओके। आणि व्हिडिओच्या नंतर तुम्हाला इथे मोरो क्लिक करायचे। मोरो क्लिक केल्यानंतर इथे डिस्क्रिप्शन ओपन होईल, ओके। हे आहे डिस्क्रिप्शन, ह्याच्यावर आता तुम्हाला मोरो क्लिक करायचे। फर्स्ट तुम्हाला इथे दिसेल नो पासवर्ड फाईल 10, ओके। आणि फ्री PSD डाउनलोड, फ्री PLP डाउनलोड। आता PLP पाहिजे असेल तर तुम्हाला PLP वर क्लिक करायचे आणि PSD वर पाहिजे असेल तर PSD वर क्लिक करायचे। आता फ्री डाउनलोड प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो। त्या जी ब्लू कलरची लिंक दिसते त्याच्यावर क्लिक केलं मी, इथे plp.zip म्हणून दिसत असेल। आता याच्यावर वगैरे काही क्लिक करायचं नाही, ठीक आहे। स्क्रोल करायचे, खाली स्क्रोल डाऊन दिलेलं आहे। आता याच्यावर तुम्हाला इथे जनरेट डाउनलोड लिंक म्हणून दिसेल, त्याच्यावरच क्लिक करायचं, बाकी कुठेही क्लिक करू नका। जनरेट डाउनलोड लिंकवरच तुम्हाला क्लिक करायचे। असं थोडा वेळ घेतल्यानंतर इथे जनरेट होईल, गो टू जनरेट लिंक वर क्लिक करायचे। इथे तुम्हाला बाकी कुठले ॲड्स दिसत नाही, बाकीच्या यूट्यूबर्स सारखं मी देत नाही आणि तुम्हाला इथे कुठले ॲड दिसणार नाही। फक्त तुम्हाला डाउनलोड करण्याची चांगली प्रोसेस माहिती यायला पाहिजे, नाही तर तुम्ही सोडून द्या। आता इथे डाउनलोड नाव, डाउनलोड फाईल फास्ट, आता हे दोन बटन आलेत। आता याच्यावर क्लिक कुठल्या करायचं, कुठलाही बटन येऊ दे, फक्त तुम्हाला डाउनलोड नावरच क्लिक करायचे, फास्ट वगैरे क्लिक करू नका। डाउनलोड नाववर क्लिक करायचा, तुमच्या समोर असं येईल। मग डाउनलोड अगेनवर क्लिक करून तुम्ही इथं फाईल डाउनलोड करून घ्या। आता मी डाउनलोड केलेली ऑलरेडी, आता डिटेल्सवर क्लिक करून दाखवतो तुम्हाला। ही मी इथे पुश करून ठेवतो, ही ऑलरेडी मी डाउनलोड केलेली। आता मी तुम्हाला ही PLP फाईल जी डाउनलोड केलेली ती एक्स्ट्रॅक्ट कशी करायची ते दाखवतो। ते एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी तुम्हाला झेड आर्चिवर लागेल। झेड आर्चिवर तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता। प्ले स्टोअर तुम्हाला खोलायचे, प्ले स्टोअर सर्च करायचे, झेड आर्चिवर हा तुम्हाला इथे मिळून जाईल, ठीक आहे। आता मी हे एक्स्ट्रॅक्ट करून दाखवतो झेड आर्चिवर यूज करून। इथे झेड आर्चिवरवर क्लिक केला आणि इथे तुम्हाला अशी PSD येईल, PLP येईल, ठीक आहे। आता ही तुम्हाला इथे पेस्ट करायची। आता तुमचा जो इथे रिप्लेस किंवा स्किप करतो इथे मी ऑलरेडी केलेली आहे म्हणून। आता इथे पासवर्ड जो तुम्हाला दिलेला असेल तो कॅपिटलमध्ये असेल, ठीक आहे। तो तुम्हाला जो आकडा असेल तो टाकायचा इथे आणि ओके क्लिक करायचा, ठीक आहे। आणि ओके क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक्स्ट्रॅक्टचा ऑप्शन येईल, एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल फाईल। मग ती तुमची फाईल तुम्हाला ॲड कशी करायची ते पण तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार कसं ॲड करायचं, ठीक आहे। आता आपण बघू, हे झालं फ्री डाउनलोडचं। आता पे डाउनलोडचं तुम्ही काय करता, ज्याला पासवर्ड वगैरे नाही आहे ते पे डाउनलोडला काय करायचं, इथे नो पासवर्डवर क्लिक केलं। इथे आधी चेक करून घ्या कुठलं आलंय, अण्णाभाऊ साठे जयंती बॅनर 2, ओके। त्याच्यानंतर खाली लिहिलेलं आहे ऑटोमॅटिक लिंक ओपन होईल, तुम्ही क्लिक केल्यानंतर थोडा वेळ घ्या। आता इथे नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ईमेल ID जो असेल तो टाकायचे आणि पेवर क्लिक करायचे। नंतर तुम्हाला थोडा वेळ वेट करायचे, डायरेक्ट रिडायरेक्ट होईल पेज। तुम्ही वेट करत नाही, डायरेक्ट बॅक दाबता, ऑटोमॅटिक तुम्ही पे केल्यानंतर फक्त बॅक वगैरे काय दाबू नका। आणि दाबलाच तरी पण चुकून मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला DM मध्ये ते पाठवून देईल। आता इथे पे केल्यानंतर तुम्हाला इथे GPay वगैरेचा ऑप्शन येईल। आता ईमेल टाकून घ्या तुम्ही इथे तुमचा जो काही असेल तो। आता इथे मी माझा जीमेल टाकलेला आहे। आता मी पेवर क्लिक केलं तर तुम्हाला गुगल पे, तुमच्याकडे जो UPI असेल त्याच्यावर नेईल तुम्हाला, ठीक आहे। आता इथे थोडासा वेळ घेईल। आता माझ्याकडे फोनपे, मोर ऑप्शनवर क्लिक केलं तर तुमच्याकडे GPay वगैरे जे काही असेल ते पण ओपन होईल। आता GPayवर क्लिक केला, GPay ओपन होईल ऑटोमॅटिक। आणि पे केल्यानंतर इथे कन्फर्म पेमेंट असं येईल, मी आता कॅन्सल केलं। कन्फर्म पेमेंट झाल्यानंतर मग तुम्हाला इथे रिडायरेक्ट पेज येईल, ठीक आहे। आता इथे कॅन्सल केलं म्हणून इथे असं दाखवतोय। रिडायरेक्ट पेज आलं की मग तुम्हाला असं इथे सक्सेसफुल होईल आणि रिडायरेक्ट होईल। 5 मिनिटं तुम्हाला 5 सेकंड तुम्हाला थांबायचे, 5 मिनिटं पण 5 सेकंड थांबायचे, मग तुम्हाला डायरेक्ट रिडायरेक्ट होऊन जाईल तो पेजवर, ठीक आहे। आता त्याच्यानंतर आपण पिक्सेल लॅब ओपन करायचा। पिक्सेल लॅबमध्ये तुम्हाला असं इंटरफेस दाखवलं, आपलाच पिक्सेल लॅब यूज करा मोस्टली, मग तुम्हाला एरर वगैरे काही इथे दिसणार नाही, स्ट्रेच वगैरेचा काही इश्यू होणार नाही। त्यासाठी आपला पिक्सेल लॅब तुम्ही यूज केला तर बेटर राहील। आणि माय प्रोजेक्ट्सवर तुम्हाला इथे क्लिक करायचे। आता इथे PLP ॲड कशी करायची ते दाखवतोय। माय प्रोजेक्ट्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे .plp म्हणून दिसेल, त्या .plp वर क्लिक करून आता आपण एक्स्ट्रॅक्ट कुठे केलेली आहे, डाउनलोड्समध्ये। तर डाउनलोड्समध्ये तुम्हाला ती ॲड करून घ्यायची, ओपन अँड ॲड क्लिक करायचे। मंडल लोगो 1 2 असं ॲड करून घ्या। आता मंडल लोगो 1 दाखवतोय,
याच्यात तुम्हाला चेंजेस काय करायचे आहेत, आता हा माहीमचा राजा, आता याच्यात मी फॉन्ट वापरलेले आहेत AMS कन्व्हर्टर, ठीक आहे. AMS कन्व्हर्टर तुम्हाला लागणार आणि हा इन्फिनिटी फॉन्ट आहे. AMS कन्व्हर्टरने तुम्ही हा टाईप करून घ्या आणि टाईप केल्यानंतर इथे पेस्ट करून घ्या, मग तुम्हाला इथे दिसेल. आणि इन्फिनिटी फॉन्ट आहे, पण MS टाईप कन्वर्ट करू शकता तुम्ही आणि इथे टाईप करून घ्यायचं, ठीक आहे. इथे टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे असं चेंजेस करता येईल. आता मी याचे कोड दाखवतो. युनिकोड पॅड पण वापरू शकता MS फॉन्टसाठी आणि बाकीचे पण तुम्ही वापरू शकता. आता हा झाला 1. आता सेकंड आपण बघू. हा पण इथे इन्फिनिटी फॉन्ट वापरलेला आहे. आता तुम्हाला इथे पूर्ण चेंजेस काय करायचे ते तुम्ही करू शकता. थोडा गोल्डन टाईप इफेक्ट दिलेला आहे मी याच्यात, ओके नाही वाटत आहे. फोटोशॉपमध्ये तुम्हाला इथं प्रॉपर दिसतं. तुम्ही फोटो मध्ये PSD सुद्धा वापरू शकता आणि ते पण चेक करू शकता. आणि थर्ड दिलेला आहे मी, हा थर्डवाला हा लोगो आहे तुम्हाला. 4 वाला आहे थोडा वेगळा, हा पण आहे. आणि याच्यानंतर हे आपल्याला 5 नंबर दाखवतो मी तुम्हाला. 5 नंबरचा आता मी दाखवतो एक्सपोर्ट कसं करायचं, ठीक आहे. एक्सपोर्ट इमेजवर क्लिक करायचे, बाकी हे सगळे असेच असणार आहे. एक्सपोर्टवर क्लिक करायचे आणि PNG आणि कस्टम इथे दिसेल तुम्हाला. PNG सिलेक्ट करायचं आणि PNGच पाहिजे. JPEG असेल तर तुमचा ट्रान्सपरंट होणार नाही, ठीक आहे. आणि सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करायचं. PSD फाईल डाउनलोड कशी करायची हे मी तुम्हाला आता डायरेक्ट सांगितलंच आहे. मोबाईलमध्ये कशी करायची सेम प्रोसेस लागू होते तुम्हाला PCवर सुद्धा, ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण डायरेक्ट PSD फाईल ओपन केलेले मी आणि इथे तुम्हाला दाखवतो आता काही चेंजेस कसे करायचे. आता फर्स्ट तुम्हाला इथे असं वेगळंच इंटरफेस दिसेल, कारण तुम्हाला असं वाटेल की आता क्रॉप करून सेव्ह करायचं की काय. मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगणार आहे कसं सेव्ह करायचं वगैरे काय. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, ओके. आता तुम्हाला इथे हा जो गणपतीचा जो फोटो आहे आणि त्याच्यामागे बॅकग्राऊंड आणि पुढं हा क्लिप, ओके. आणि हा जो तुम्हाला असेल इथे याला AMS कन्व्हर्टर तुम्ही यूज करू शकता. डबल क्लिक करून इथे तुम्हाला चेंजेस करून घ्यायचे काय. मी एकच लोगोवर तुम्हाला दाखवतो. आता याचा पहिला बॅकग्राऊंड तुम्हाला रिमूव्ह करायचा, ठीक आहे. हा ग्रे प्रत्येक याला तुम्हाला ग्रे बॅकग्राऊंड म्हणून दिसेल. हा ग्रे बॅकग्राऊंड तुम्हाला बंद करायचे. इथे आय आयकॉनवर तुम्ही ज्यावेळेस क्लिक कराल, इथे जो खाली जो आय आयकॉन आहे याच्यावर क्लिक करायचा, मग तुम्हाला बॅकग्राऊंड ट्रान्सपरंट होतो. आता हा झाला बॅकग्राऊंड आपला ट्रान्सपरंट. आणि त्याच्या खाली अजून कुठली लेयर असेल ती पण तुम्ही इथे बंद करून घ्या. आता याला सेव्ह कसं करायचं ते तुम्हाला दाखवतो. सेव्ह करण्यासाठी इथे राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला क्विक एक्सपोर्ट ॲज अ PNG म्हणून येईल. क्विक एक्सपोर्ट ॲज अ PNG वर क्लिक केल्यानंतर तुमचा इथं हा जो आहे तो PNG सेव्ह होऊन जाईल. आता बाकीच्या यांच्यात कसं एडिट करायचं तेही सांगतो. बाकीचे हे काय तुम्हाला इथे डबल क्लिक करायचे आणि चेंज करायचे. तुम्हाला बॅकग्राऊंड चेंज करायचं असेल, तुम्हाला काय पाहिजे असेल ते तुम्ही इथे चेंज करू शकता इझिली. आता बाकी हे जे आहे, आता याच्यावर हे कसं टेक्स्ट डायरेक्ट मी दिलेलं नाही, हा स्मार्ट ऑब्जेक्ट आहे. याच्यावर तुम्हाला काय करायचे, डबल क्लिक करायचे. डबल क्लिक केल्यानंतर काय करत आहे येईल, याच्यावर डबल क्लिक करून तुमचं जे काय असेल ते इथे करून घ्या. आणि जर तुमचा मोठाच जर लोगो असेल तर इथे क्रॉप टूल दिसतो, हा क्रॉप टूल घ्या आणि तुमचा या साईडून असा तुम्ही वाढून घ्या, किंवा या साईडून तुमचा जर जास्त मोठा होत असेल तर इथून असं वाढून घ्या. तुमच्या हिशोबाने तुम्ही इथे वाढून घ्या. आणि मग काय करायचं, Ctrl+S करायचा. त्यासाठी काय करायचं, फाईलवर क्लिक, मी तुम्हाला मॅन्युअल प्रोसेस दाखवतो. कंट्रोल शॉर्टकट की आहे. इथे फाईलवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सेव्हवर क्लिक करायचे. मग सेव्ह होऊन जाईल तुमचा हा इथे, ठीक आहे. असं सेव्ह होऊन जाईल. मग तुम्ही आता जी आहे ती प्रोसेस पूर्ण करून घ्या. असं हा सेव्ह होऊन जाईल तुमचं जे काही इथे करायचं असेल ते. आणि सेम इथे तुम्ही काय चेंजेस याचं त्याला त्याचं याला करू शकता. तुम्हाला जे काही इझी वाटत असेल, जो लोगो आवडत असेल किंवा जो टेक्स्ट इफेक्ट आवडत असेल तो इथे एकमेकाला असा तुम्ही लावू शकता. हे झालं फोटोशॉपचं, एवढं इझिली आहे. बाकीचं तुमचा हा जो PNG तुम्हाला इथे जे सेव्ह करायचं मी दाखवलं, परत एकदा दाखवतो. आता मी हा दाखवतो. याचा बॅकग्राऊंड पहिले रिमूव्ह करून घ्या. रिमूव्ह करण्यासाठी इथे तुम्हाला ग्रे कलरची लेअर दिसेल, कलर फिल नावाची, ती बंद करायची. ती बंद केल्यानंतर तुम्हाला इथे ॲरो दिसत असेल, याच्यावर क्लिक करायचा. ॲरो क्लिक केल्यानंतर 2 एक्सपोर्ट करायचे तुम्हाला. याच्यावर राईट क्लिक करायचा. राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्विक एक्सपोर्ट ॲज अ PNG म्हणून दिसेल, किंवा एक्सपोर्ट ॲजवर क्लिक करायचं आणि PNG म्हणून सेव्ह करायचा. क्विक एक्सपोर्ट ॲज अ PNG वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट सेव्हचा ऑप्शन इथं ओपन होईल. सेव्ह करायचा आणि मग झालं तुमचं, डन होईल इथे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणे तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन येतील. आणि Instagramवर सुद्धा आपल्याला फॉलो करा.